यावर्षी यावर्षी शेतकऱ्यांवर जो आहे तो निसर्ग कोपल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकीकडे पाऊस पडत नसल्यामुळं खरीपाची जी पिकं आहेत ते जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, कारण संपूर्ण पिकं जे शेतातील आहेत ते वाळून जातात। दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फळबागेचं नियोजन केलेलं आहे, त्यांच्या शेतामध्ये देखील वेगळी काही परिस्थिती नाहीये। मी सध्या कात्नेश्वर शिवारातील नारायणराव चापके यांच्या शेतामध्ये आहे आणि त्यांनी 2 एकरमध्ये पपईची बाग घेतली होती। मात्र या पपईवरती आहे ते विविध रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास 3 लाख रुपये खर्च करून ही फळबाग जी आहे त्यांनी पपईची फळबाग उभी केली। यावर्षी चांगलं बाजारभाव पण आहे, मात्र संपूर्ण बाग जी आहे ती उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतात। शेतकरी आहेत आपल्यासोबत। काका, किती खर्च केलाय, किती एकरमध्ये बाग आहे, कसं जपलं सगळं हे? ही बाग 2 एकरमध्ये आहे। 11 महिने झालेत बागेला आतापर्यंत। जवळपास 3 लाखाच्या आसपास खर्च झालेला आहे बागेला। पण अपेक्षेप्रमाणे उत्पन्न नाही यावर्षी। वातावरण बरोबर नाही, उन्हाळ्यात बी टेम्परेचर जास्त होतं। नंतर आता इकून तिकून कसं तरी बाग सावरली, तर आता हे या रोगामुळं पुन्हा उत्पन्न घटण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त। 50% आसपासच उत्पन्न मिळालं अशी अपेक्षा आहे। आता फळधारणा आपण पाहतोय झाडांची होते, याचा काही फटका बसलाय का? हो ना, कमीच आहे, फळ पोखत नाही बरोबर। या रोगामुळे फळ पोखत नाही ना पूर्ण, त्याच्यामुळं उत्पन्नात 50%च घट आली। यावर्षी रेट चांगले आहेत पण माल नाही जास्त। कोणतरी नुकसानीच आहे आमचं। किती खर्च केलाय, किती अपेक्षित उत्पन्न होतं? उत्पन्न तसं तर रेटवर अवलंबून असते, पण यावर्षी चांगले रेट असल्यामुळे वाटलं होतं 10-1 लाखापर्यंत 2 एकरमध्ये होईल म्हणून। पण काय अपेक्षा दिसेना तिथपर्यंत जायचे उत्पन्न। खर्च किती आला, खर्च निघतो की नाही? खर्च निघाल 2.5-1 लाख रुपये झालेत आतापर्यंत। खर्च निघेल, फक्त मेहनत वाया जाईल। मेहनत वाया जायची शक्यता आहे। बरं, हा, खर्च खूप झालाय ना। आता मागणी काय आहे तुमची? आता हे रोगामुळं काहीतरी शासनाकडून मिळावं, रोग पडल्यामुळे याच्यावर काहीतरी नुकसान भरपाईची। हो, कृषी विद्यापीठातल्या काही तज्ञांचा सल्ला घेतला होता का? काय किती फवारण्या केल्या तर? फवारण्या भरपूर झाल्या, त्याच्यावर सल्ला घेतला होता। हो, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे फवारण्या बी केल्यात आम्ही। पण काही त्याच्यात फरक वाटण झालाय। वरचे रोग म्हणजे झाड असे बरेच होत राहिले, त्या नुकसान होत राहिले। आपण बघतोय की या शेतकऱ्यांनी पपईच्या बागेवरती जवळपास 3 लाख रुपये खर्च केलाय, मात्र संपूर्ण बाग जी आहे ती आता डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होता पाहायला मिळते। वातावरणाच्या बदलामुळे या पपईच्या बागेवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आणि त्याच्यामुळं उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये जो लागवड खर्च पण वसूल होतो की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।